परिचय करून देतो. शिक्षिका, समुपदेशक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. पुण्यातील सेवा सदन प्रशालेमध्ये गेली 25 वर्षापासून त्या अध्यापन करत असून यशदा या संस्थेमार्फत त्या शिक्षकांना प्रशिक्षणही देत आहेत. वही प्रतिष्ठानच्या माध्यमातून पालकांचे आणि शालेय विद्यार्थ्यांचे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसंदर्भामध्ये विविध कार्यक्रमांतर्गत समुपदेशन आणि वैयक्तिक मार्गदर्शन त्या सातत्याने करत असतात. विविध दैनिक सकाळ असतील, महाराष्ट्र टाइम असेल, लोकमत, लोकसत्ता अशा विविध वर्तमानपत्रांमधनं किशोरी जीवन शिक्षण अशा शैक्षणिक नियतकालिकांमधनं समुपदेशनाच्या संदर्भात त्या सातत्याने लेखन करत असतात. शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, रोटरी क्लब आणि लायन्स क्लब अशा विविध संस्थांमार्फत त्यांना यथोचित त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान केला गेलेला आहे. मी प्रिया मॅडमना विनंती करतो की त्यांनी अंमली पदार्थ विरोधी या सगळ्या विषयामध्ये पालक, शिक्षक आणि एक समुपदेशक च्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा. मॅडमचं सेशन झाल्यानंतर आपली मतं मांडण्यासाठी आपण या ठिकाणी आमंत्रित आहात. ज्यांना या विषयामध्ये काही मतं द्यायची आहेत, काही मतं मांडायची आहेत, त्यांनी उत्स्फूर्तपणे येऊन या ठिकाणी आपली मतं मांडावीत. ज्याचं नोटेशन केलं जात आहे आणि आपण जो अहवाल तयार करणार आहोत, जो अहवाल महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र शासन आणि गृह मंत्रालय याला सबमिट केला जाणार आहे, त्याच्यामध्ये आपल्या मतांचा अंतर्भाव आम्ही करणार आहोत. नमस्कार. भोजनानंतरचं माझं सत्र आहे. काळजी वाटते थोडीशी, पण त्यासोबतच आत्मविश्वासही आहे की जरी आत्ता तुमच्या सर्वांची पेटपूजा झालेली असली तरी ज्या एका विषयासाठी आपण आज सकाळपासून एकत्र आहोत, चर्चा करतोय, चिंतन करतोय, तो विषय इतका महत्त्वाचा आहे आणि स्वेच्छेनं नावनोंदणी करून आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. त्यामुळं ती एक आस तुमच्या मनामध्ये आहे जी तुम्हाला झापड येऊ देणार नाही. केवळ माझ्या या सेशनपुरतंच नाही बोलते तर कधीच नाही, कारण आपण सर्वजण एका समाजशील वृत्तीचे आहोत आणि म्हणूनच या एका लोकचळवळीशी जोडले गेलेलो आहोत. ही गोष्ट मला खूप आश्वासक वाटते. त्यामुळं मला खात्री आहे की पुढच्या 45 मिनिटांमध्ये मी जे काही मला दिलेल्या विषयासंबंधी तुमच्याशी एक संवाद करीन, माझे विचार मांडेन, ते तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये उतरवून घ्याल आणि जिथे तुम्ही आत्ता कार्यरत आहात, ती एखादी स्वयंसेवी संस्था असेल, शाळा असेल, घर असेल, समाजात जिथे जिथे म्हणून तुमचा वावर आहे तिथे ती एक दृष्टी घेऊन तुम्ही या चळवळीचा एक भाग व्हाल, हा विश्वास मला वाटतो आणि त्या विश्वासानंच मी आजच्या माझ्या या सत्राला सुरुवात करते. माझ्या आधी खूप अभ्यासू, व्यासंगी दिग्गज व्यक्तींची सत्र या ठिकाणी संपन्न झालेली आहेत. त्याची मांडणी त्यांनी केली, त्यांचा अधिकार येतो, त्या विषयामध्ये प्रत्यक्ष कार्य केलेलं आहे. जे खरं तर आज सूत्रसंचालक आहेत, डॉक्टर मिलिंद भोई, या एका विषयामध्ये गेली अनेक वर्ष ते उत्तम रीतीनं काम करतायत, प्रत्यक्ष तळागाळापर्यंत. त्यामुळं खरं तर त्यांचं सत्र खूप सुंदर झालं असतं, पण तरी त्यांनी आज रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून ही संधी दिली, त्याबद्दल त्यांना, संपूर्ण संयोजन समितीला मी आधीच मनपूर्वक धन्यवाद देते की तुम्ही या उपक्रमामध्ये मलाही त्याचा एक भाग म्हणून सहभागी करून घेतलंत. त्यासाठी धन्यवाद. मला आणखी एका गोष्टीचा सुरुवातीलाच उल्लेख करायचा आहे की आज आपण सर्वजण या प्रांगणामध्ये आहोत, या प्रेक्षागृहामध्ये आहोत. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने ज्या ठिकाणी मोठं काम चालतं, 26 जून हा त्यांचा जन्मदिवस, शाहू महाराजांची जयंती आपण साजरी करतो आणि हाच दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. हेही एक महत्त्वाचं औचित्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी जसं सक्तीच्या आणि मोफत शिक्षणासाठी कार्य केलं, तसंच निकोप आणि निरामय समाज निर्मितीसाठी सुद्धा काम केलं आणि म्हणूनच आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं विविध संस्था या अंमली पदार्थ विरोधी अभियानाचा भाग होतात.
विविध कार्यक्रम सादर करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक संस्था केवळ याच दिवशी नाही तर वर्षभर या संदर्भानं काम करत असतात. सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा मी प्रास्ताविक ऐकलं, मान्यवरांचं मनोगत ऐकलं, तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा नोंदवला गेला की आज पुण्यामध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ती एक चिंतनाची गोष्ट आहे. माझ्या मनात असं आलं की पुणे ही शिक्षणाची नगरी आहे, सांस्कृतिक भूमी आहे, सांस्कृतिक नगरी म्हटलं जातं, माहेरघर म्हटलं जातं पुण्याला. पण अंमली पदार्थांचं सेवन करणारे हे केवळ पुणेकर आहेत का? पुण्यामध्ये प्रमाण वाढलंय, पण ते पुणेकर आहेत का? आज अनेक कारणांनी पुण्यामध्ये येऊन वास्तव्य करणारे, शिक्षण घेणारे, जीवनव्यवहार करणारे हे महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे लोक आहेत आणि त्यांचाही यामध्ये सहभाग आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न केवळ पुण्याचा, पुणेकरांचा, पुण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आज एकूण मानवजातीचा एक गंभीर प्रश्न झालेला आहे. आणि म्हणून आज आपल्याला अशी कार्यशाळा आयोजित करावी लागते. याच पुण्यामध्ये जेव्हा अनिल अवचटांनी व्यसनमुक्तीच्या दृष्टीनं पाऊल उचललं आणि मुक्तांगणसारखी संस्था स्थापन केली, तेव्हा त्याच्या उद्घाटनाला पु ल देशपांडे गेले होते आणि पु ल असं म्हणाले होते की मी शुभेच्छा काय देऊ. जेव्हा आपण एखाद्या वास्तूच्या किंवा कुठल्या गोष्टीच्या उद्घाटनासाठी जातो तेव्हा त्याची भरभराट व्हावी असं म्हणतो, पण मी तशी शुभेच्छा इथं देऊ शकत नाही. उलट लवकरात लवकर हे बंद होवो अशी मात्र मी सदिच्छा देतो. आज सकाळच्याही मनोगतामध्ये राऊत मॅडमच्या बोलण्यात ते आलं की अशा कार्यशाळा वारंवार घेण्याची वेळ यावी असं घडू नये. उलट ज्या होतात त्याच्यातून समाजाच्या तळागाळापर्यंत इतक्या चांगल्या गोष्टींची गोष्टी पोहोचल्या पाहिजे, झिरपणं झालं पाहिजे की अंमली पदार्थ विरोधी मोहीमच पुढे चालू ठेवण्याची वेळ यायला नको. त्यासाठी आपण शुभेच्छुक राहूयात. एक छोटासा सिद्धांत सांगून मी माझ्या या सेशनला सुरुवात करीन. कुर्ट व्हॉनेगट हा एक अमेरिकन साहित्यिक होता, समाजशास्त्रज्ञ होता. त्याने एक सिद्धांत मांडलाय, केनेरी इन द कोल माइन, म्हणजे कोळसा खाणीतील साळुंकी. हा सिद्धांत काय आहे तर 19व्या शतकामध्ये जेव्हा कोळसा खाणीमध्ये मजूर जात तेव्हा ते सोबत साळुंकी घेऊन जात आणि विषारी वायू उत्पन्न झाला तर त्याची कुणकुण आधी त्या साळुंकीला लागे, तिचा जीव गुदमरायला लागे आणि ती धोक्याची सूचना मजुरांना वेळीच मिळाल्यामुळे ते पुन्हा परतीचा रस्ता धरत, जेणेकरून त्यांचा जीव वाचायचा आणि साळुंकीचा सुद्धा. हा सिद्धांत काय सांगतो की समाजामध्ये जेव्हा जेव्हा काहीतरी बिघाडाची स्थिती निर्माण होते तेव्हा त्याची पहिली कुणकुण ही शिक्षकाला लागली पाहिजे समाजातल्या, आणि त्याने आपली लेखणी, आपली वाणी त्याच्यासाठी झिजवली पाहिजे, समाजाला खडबडून जागं करण्यासाठी. आज तुमच्यासमोर उभी असताना माझी ती पहिली भूमिका मला महत्त्वाची वाटते की मी शिक्षिका आहे, मी समाज शिक्षिका आहे, मी समुपदेशक आहे आणि मी पालकही आहे. कारण पालक हा सुद्धा आधी शिक्षक असतो. एका 20 वर्षीय तरुणीची मी आई आहे. अशा विविधांगी भूमिकेतून हा विषय तुमच्या पुढे मांडणं मला महत्त्वाचं वाटतं. या सिद्धांतामध्ये जसं अर्ली इंडिकेटर ऑफ द पोटेन्शियल हझार्ड असं त्याचं वर्णन केलेलं आहे, तसं आता ही काही अर्ली स्टेज नाही आहे या सगळ्या व्यसनाधीनतेची. बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, खूप चिंतनीय स्थिती आहे. पण म्हणून वेळ गेली असं म्हणून चालणार नाही आपल्याला. तर आत्ता ह्या स्टेजला आपण काय काय करू शकतो याचं चिंतन होणं जास्त महत्त्वाचं आहे. आज या 21व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माहितीचा इतका प्रचंड विस्फोट झालेला आहे की एका क्लिक सरशी तुम्ही या विषयासंदर्भानं सगळं क्षणार्धात मिळवू शकता. म्हणजे माहिती मिळवणं अवघड राहिलेलं नाही. पण माहिती होणं आणि एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं, बोध होणं
या खूप वेगळ्या गोष्टी आहेत, जे सूत्रसंचालनामध्ये डॉक्टरांच्याही बोलण्यात आलं की माहितगार तर सगळेच आहेत. जे लोक आत्ता या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत त्यांना हे माहीत नसेल का? आहारी जाण्याच्या आधी त्याची कल्पना नसेल का? पण तरीही कृती घडते ना. म्हणजे कुठेतरी आपल्या आतला विवेकाचा दीप आज विझू झालेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर शिक्षक, पालक, समुपदेशक या प्रत्येकाची भूमिका, त्यांची जबाबदारी आणि त्यांचा परस्परांशी असलेला समन्वय हा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. फक्त भूमिका असंही मी म्हणणार नाही, कारण जिथं भूमिका आली तिथे मर्यादा येते, संपते, ती भूमिका बदलते आपली. जेव्हा त्याला आपण आपलं राष्ट्रीय कर्तव्यच मानू, आज ज्या ज्या संस्था याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यापैकी एक प्रमुख संस्था म्हणजे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी. आणि या रामभाऊ म्हाळगीनं जी एक काही राष्ट्रीय मूल्य शिरोधार्य मानून आपल्या कार्याची दिशा ठरवलेली आहे, त्याचं ब्रीदच आहे आत्मदीपो भवः. आपला अंतरीचा दीप तो सतत आपण प्रज्वलित ठेवला पाहिजे, कारण आपणच आपले दीप आहोत, आपणच आपली प्रेरणा आहोत, आपणच आपलं तेज आहोत. तो जेव्हा कधी विझू होईल तेव्हा भवताल तुम्हाला जाग करेल, पण जाग व्हायचं की नाही हे मात्र तुमचं तुम्हालाच ठरवायचंय. आणि म्हणून हे जागेपण येण्यासाठी सगळ्यात मुळाचे घटक कुठले असतील तर ते हे 3 आहेत: शिक्षक, पालक आणि समुपदेशक. इथे मी माझ्या या व्याख्यानासाठी एक सादरीकरण सुद्धा छोटंसं तयार केलेलं आहे. नेक्स्ट उदाहरण सांगते. जेव्हा हा विषय मला समजला की या विषयासंबंधाने मला तुमच्याशी संवाद करायचा आहे, आमची पिढी आत्ताच्या तरुण पिढीच्या तुलनेनं तेवढी तंत्रस्नेही नाही आहे. आम्ही होतोय, ते जुळवून घेतोय त्या सगळ्या गोष्टींशी. मी माझ्या मुलीला म्हटलं की अगं मला तुझी मदत लागेल ना, असं PPT सादरीकरण करायचं आहे, ते जरा बरं पडतं सगळ्यांशी संवाद करायला. आणि मी तिला अगदी सहज म्हटलं की अगं तनिष्का, नेटवर पुष्कळ आहेत फोटो ह्या संदर्भानं, पण जरा वेगळे काढ असं. तर ती म्हणाली की मग प्रत्यक्षच घेते ना फोटो. मला पटकन अर्थबोध नाही झाला. ती म्हटली आमच्या कॉलेजच्या बाहेर खूप असे तरुण मुलं मुली आहेत की जे अशा पद्धतीनं ड्रग्स ॲडिक्ट आहेत, व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि ते खुलेआम आहे. लक्षात घ्या, काळजात चर्र झालं माझ्या. कोथरूड सारख्या एका उच्चभ्रू पुण्यातल्या परिसरामधली एक अत्यंत महत्त्वाची शिक्षण संस्था, मोठं विद्यापीठ, त्याच्या परिसरामध्ये दिवसाढवळ्या जर ड्रग्सच्या आहारी गेलेली तरुण पिढी जर असेल, त्याच्यासाठी स्वतंत्र झोन उपलब्ध असतील, तर ही किती गंभीर गोष्ट आहे. फक्त काळजात सर्र झालं माझ्या मुलीसाठी नाही, ते भय तर माझ्या मनात दाटून आलं. अरे बापरे, त्याचा ती एक भाग आहे, रोज तिचं जाणं येणं आहे. आपल्या संस्कारांवर आपला विश्वास असतो. बरेचदा आपण कधी कधी अतिभावनिक होतो, हो की नाही. इथं पुष्कळ माझ्या भगिनी आहेत की ज्यांच्या कुटुंबामध्ये आज तरुण मुलं मुली संख्येनं असतील. आजूबाजूला आपले मित्रमैत्रिणी आहेत. पण हे वादळ किती जवळ आहे आपल्या, एका चक्रीवादळासारखं ते आपल्या भोवताली घोंगावतंय आणि त्या आवर्तात आपण आहोत. स्थिर वाटतोय आपण, पण स्थिर नाही. कुठल्या क्षणी आपण भिरकावले जाऊ याची शाश्वती नाही. इतकं गंभीर आहे हे. हे चित्र पुण्याच्या बाहेरही आहे. मला असं अजिबात म्हणायचं नाही की फक्त पुण्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये. आणि ही जी साखळी आहे ना, म्हणजे आपण व्यसनाच्या अगदी इतर ज्या काही गोष्टी आहेत, व्यसनाधीनता अगदी दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा वगैरे, ही छोटी एकमेकांची भावंडच आहेत सगळी. त्याच्या पुढचे अंमली पदार्थ. फक्त जसं एखादं रोप आहे, ते रोप कधी मरतं, एक तर त्याला अजिबात पाणी मिळालं नाही तर, किंवा त्याला अति पाणी मिळालं तर. अजिबात पाणी मिळालं नाही तर ते मरतंच. आणि मग कुठून तरी थोडंसं ते प्रयत्न करतं,
ऊन वारा पाणी जगण्यासाठी, स्वतःला तगवण्यासाठी. पण आज अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये अडकलेला जो एक विशिष्ट वर्ग आहे, तो मला वाटतं हा दुसऱ्या कॅटेगरीतला जास्त आहे. हे मी खूप धाडसानं बोलते आहे, पण हे माझ्या निरीक्षणातून घडलेलं चिंतन आहे. खूप पाणी रोप कुजवतं. जेव्हा सर्व गोष्टींची उपलब्धता असते, भौतिक गोष्टींची उपलब्धता असते आणि कुठलीच प्रेरणा अशी जगण्यासाठी मोठी नसते, तेव्हा एक जे काही ऐशोआरामी पण असतं, त्याच्यातून मग मौजेच्या ज्या संकल्पना बदलतात, त्या कुठेतरी या तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या वाटेनं घेऊन जातात. अनेकांच्या बोलण्यामध्ये आलं, करून तर बघ. ठीक आहे, आपण म्हणतो की त्याची तीव्रता खूप आहे, त्यामुळं मग एकदा घेतलं की पुन्हा आपल्याला पुन्हा 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 सेवन करावंसं वाटतं. पण जर आपलं आपल्या स्वतःवर नियंत्रण असेल, याच्यामध्ये संयम ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, संवाद ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता बरेचदा माझ्या म्हणजे हा मला एक मोकळा संवाद वाटतो बरं का, म्हणजे अगदी टिपिकल त्या पद्धतीनं पुढे जावं असं नाही, पण मला जे खूप गांभीर्यानं महत्त्वाचं वाटते ते मात्र तुमच्याशी जरूर मला इथं सांगायचं आहे, तुमच्याशी शेअर करायचं आहे की संयम, आत्मसंयम ही गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी सतत त्या पिढीला, त्या व्यक्तीला आपण जाणीव करून देत राहणं, अवतीभोवती त्याच्याशी संवादी वातावरण असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज आपण बघतोय की शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं कुटुंबापासून दूर राहणारी युवा पिढी संख्येनं मोठी आहे. पूर्वी परिवार होते, त्यामुळे कुटुंबामध्ये एक संवादी वातावरण होतं. आज विभक्त कुटुंब असेल, एकल कुटुंब असेल किंवा एकटी राहणारी मुलंसुद्धा आज कोरोनानंतरच्या काळामध्ये समाजामध्ये एक वर्ग असा आहे की विना पालकत्व. परवाच मी वाघोलीला भारतीय जैन संघटनेची मोठी शिक्षण संस्था आहे, सगळ्यांना माहिती असेल, तर त्या शिक्षण संस्थेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं, भूकंपग्रस्त भागातील मुलं आणि तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलं की कोरोना काळामध्ये ज्यांचे आई बाबा दोघेही दिवंगत जे गेलेले आहेत किंवा एकटे पालक राहिलेले आहेत, अशी मुलं तिथं बहुसंख्येनं आहेत. त्यांचं पालकत्व त्या संस्थेनं स्वीकारलेलं आहे. गेली अनेक वर्ष ती संस्था अशा वंचित घटकांसाठी काम करते, पण आत्ता त्या विद्यार्थ्यांचं प्रमाण तिथं खूप मोठं आहे. मला असं वाटतं की जेव्हा अशा पद्धतीचं एकटेपण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येतं आणि जर त्याला योग्य संगत मिळाली नाही, योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, योग्य दिशा मिळाली नाही आणि स्वतः दिशा घेण्याची त्याची वृत्ती जर कमकुवत झालेली असेल, तर तो या अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये अडकण्याची दाट शक्यता असते. ज्यांना आपण आज युवकांचं श्रद्धास्थान म्हणतो ते म्हणजे स्वामी विवेकानंद. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 12 जानेवारी हा दिवस आपण युवा दिन म्हणून साजरा करतो, राष्ट्रीय युवा दिन. तुम्ही त्यांचं चरित्र वाचलं असेल विवेकानंदांचं. त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे की काय असते ही नशा, काय असतं हे व्यसन. म्हणून एकदा त्यांनी तो प्रयोग केला. याचा अर्थ ते व्यसनी झाले का, ते त्याच्या आहारी गेले का, पण तो अनुभव काय असतो हे पाहण्याचं कुतूहल त्या न कळत्या वयामध्ये त्यांच्याही मनामध्ये जागं झालेलं होतं. पण मुळात असलेल्या आध्यात्मिक धारणा, लाभलेले गुरु, घरातील संस्कारी वातावरण यामुळं जी काही एक त्यांची उन्नयनाच्या दिशेनं वाटचाल झाली आणि बिलेचे विवेकानंद झाले हे आपण पाहतो. पण हा प्रवास प्रत्येकाचा नसतो ना, बरोबर. आणि मग असे वाट हरवलेले अनेक किशोरवयीन मुलं मुली, अनेक युवक युवती या ड्रग्सच्या विळख्यामध्ये सापडलेले आपल्याला दिसतात. मग आता आपली भूमिका काय महत्त्वाची आहे? तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करताय.
त्यांना आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहोत, तू कसा चुकलास, तू कसा गुन्हेगार आहेस असं म्हणणार आहोत, की हे का घडलं हा प्रवास जाणून घेणार आहोत. मला वाटतं इथे पहिला घटक येतो तो म्हणजे पालक. कारण पालक हे कुठल्याही मुलाचे पहिले शिक्षक असतात, मित्र असतात, मार्गदर्शक असतात. पालक नसतील किंवा ते अपुरे पडत असतील, त्यांचा मुलांसोबत संवाद नसेल, तर दुसरा घटक येतो शिक्षक. शिक्षक हे मुलांचे पालकच असतात, मार्गदर्शक असतात, समुपदेशक असतात. त्या दुसऱ्या टप्प्यावर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलाला अथवा मुलीला बाहेर काढण्याची पूर्ण शक्यता असते. पण एखादी व्यक्ती किंवा एखादी आहारी गेलेली युवक किंवा युवती हे इतके पुढे गेलेले असतात की पालक आणि शिक्षक यांचे प्रयत्नसुद्धा अपुरे पडतात किंवा अयशस्वी होतात. आणि मग तिसरा घटक येतो समुपदेशक. पहिले दोन घटक हे शिक्षकही आहेत, समुपदेशकही आहेत, पण आज आपण व्यवहारामध्ये ज्याला खऱ्या अर्थाने समुपदेशक म्हणतो, की जो प्रशिक्षित आहे, जो त्या विषयातला अभ्यासू आहे, संशोधन ज्यानं केलेलं आहे, असा तो समुपदेशक. मग त्याची भूमिका काय महत्त्वाची आहे, तर आधी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला तो युवक किंवा युवती आत्ता कुठल्या टप्प्यावर आहे, त्याच्यावर झालेले परिणाम कोणकोणते आहेत, शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व स्तरांवरचे. आणि मग त्याच्यासोबतचं त्याचं एक संवादी नातं. तिथंही पुन्हा 3 टप्पे येतात. पुढे जाऊयात. एक मिनिट. ही आधीची स्लाईड मी अशासाठी घेतलेली आहे की हे सगळे घटक खूप महत्त्वाचे आहेत आणि इतर मुद्द्यांवर मी आत्ता जास्त फोकस अशासाठी करत नाही आहे की माझ्या आधी जी व्याख्यानं झालेली आहेत त्यामध्ये कायदेविषयक मला वाटतं प्रतापदादांनी खूप चांगलं सेशन या ठिकाणी घेतलेलं आहे. पोलीस दलातलं पण आत्ता जे काही आहे ते आपण राऊत मॅडमकडून ऐकलेलं आहे. शासन आणि प्रशासन त्याच्यावर मी पुन्हा नंतर थोडंसं जरूर बोलेन. आणि प्रभावक इन्फ्लुएन्सर ज्याला आपण म्हणतो की जोही एक महत्त्वाचा घटक आहे या अंमलबजावणीमधला. पुढे जाऊयात. प्रतिबंधाला उपचारा इतकंच महत्त्व आहे. आणि इथं मी आत्ता जे समुपदेशकाचं तुम्हाला सांगत होते की आपल्याला त्या आहारी गेलेल्या युवक किंवा युवतीला आता त्याचं पुनर्वसन करायचं आहे. त्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून समाजातला एक सर्वसामान्य घटक म्हणून त्याची ओळख आपल्याला पुन्हा निर्माण करायची आहे. त्याच्यासाठी या सर्व घटकांचं एकमेकांशी एक उत्तम समन्वय असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी वास्तव जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि कारवाई करण्यापेक्षा प्रत्यक्ष हस्तक्षेप करणं म्हणजे आधीच ज्याला आपण म्हणतो की उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, तसं प्रतिबंधात्मकच काम जर मोठ्या प्रमाणात झालं तर आपण बऱ्यापैकी या समस्येवर यश मिळवू शकू असं मला वाटतं. पुढे जाऊयात. पालकांच्या भूमिकेसंबंधी आपण बोललो की नियंत्रण नको, सुसंवाद हवा. आपण पाहतो की बरेचदा काय होतं की आपण आपल्या मुलांना आपले मालकीची वस्तू समजतो, तर असं अजिबात नाही आहे. आपण पहिलं हे समजून घेऊयात की प्रत्येक मूल एकमेव अद्वितीय आहे, स्वतंत्र आहे. ते मूल जसं वयानं वाढत जातं तसंच त्याची समज विकसित होत असते, त्याची बुद्धी विकसित होत असते आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजामध्ये ते अस्तित्व आकाराला येत असतं. त्याच्यामुळे आपण आईवडील म्हणून त्याचे पालनकर्ते आहोत, त्याचे संगोपन करते आहोत, पण आपली मुलं आपलं सर्वस्व नाही आणि आपण आपल्या मुलांचे सर्वस्व नाही. 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. पण तरीही आपण एकमेकांसाठी महत्त्वाचे आहोत. कसे? आपण एकमेकांसाठी माणूस म्हणून विकसनात मदत करणारे सहाय्यक आहोत. बघा, आपण मोठे आहोत, आपल्याला वाटतं की आता आपलं विकसन झालं. विकसन ही शेवटच्या श्वासापर्यंत चालणारी गोष्ट आहे.
वाढीला मर्यादा आहेत. शरीराची वाढ एका वयापर्यंत थांबते, पण आपल्या बुद्धीची, आपल्या मनाची नव्हे, आपल्या चेतनेची तर नाहीच नाही. आणि आपली भारतीय संस्कृती ही आपल्या चेतनेचं उन्नयन करायला सांगणारी आहे. मी हे सगळे आपले आध्यात्मिक संदर्भ अशासाठी देते आहे की हे संचित कुठेतरी आज हरवलंय, आणि म्हणून आपल्याला हे सगळं आज वर्तमानात किंवा सुपरफिशियल भागावर जे काही सगळं दिसतंय ना, त्याचं कारण ते आहे. इतकी वैभवशाली परंपरा असलेला आपला भारत देश आहे. वेद उपनिषदांपासून इतके सुंदर संदर्भ, इतकं सुंदर संस्कार संचित आहे. त्या मुळाशी जर आपण घट्ट राहिलो ना, तर आपला वृक्ष हा विस्तारेल सुद्धा आणि गगनाला सुद्धा भिडेल. वृक्ष कुठले मोठे होतात? ज्या वृक्षाची मुळं जमिनीत गर्भात खोल खोल जातात आणि त्याचबरोबर जमिनीला समांतर सुद्धा आपला पसारा वाढवतात. त्याच वृक्षाचा पैस मोठा होतो आणि तोच वृक्ष इतरांना सावली देतो, इतरांना फळं देतो, इतरांसाठी आधारवड होतो आणि तोच दीर्घायुष्य असतो. मग मला सांगा, निसर्गाचं हे तत्व माणसाला लागू नाही का? आपण निसर्ग नाही आहोत का? आपल्यामध्ये सुद्धा निसर्ग आहे. किंबहुना आपण निसर्ग आहोत. ज्या पंचमहाभूतांपासून आपला भवताल बनलेला आहे, त्याच पंचमहाभूतांपासून आपलं हे शरीर बनलेलं आहे. पण हे जे काही जाणून घेणं आहे, जाणून घेतलेलं प्रत्यक्ष जगण्यात उतरवणं आहे आणि जगण्यात उतरवलेलं पुन्हा जगणं आहे, ते हरवलंय. म्हणून या सगळ्या समस्या आहेत. माझा आजचा प्रयत्न तो आहे की आपण शिक्षक असूत, आपण पालक असूत, आपण समुपदेशक असूत, आपण हे मुळातून समजून घेऊ की आपल्याला ह्या सगळ्याची जोडणी आपल्या संस्कृतीशी करायची आहे, आपल्या मूल्यधारेशी करायची आहे. आणि एकदा का ती मूल्यांची धार तुम्ही हातात घट्ट धरलीत, तर मग ह्या समस्या आपल्याला अगदी साधारण वाटतील. अर्थात त्यामध्ये आपल्याला जे बाहेरचे प्रभावी घटक आहेत, शासन आणि प्रशासन, त्यांचंही तितकंच पाठबळ आवश्यक आहे. कारण तो एक मोठा रेटा आहे. आपण खूप सांगितलं, पण खूप चांगल्या कुटुंबातून आलेली व्यक्तीसुद्धा सहज सहज व्यसनाच्या बळी पडलेली अशीही काही उदाहरणं तुमच्या पाहण्यात असतील. बरोबर? आणि म्हणून ह्या सगळ्यांचा समन्वय, ह्या सगळ्यांचा एकमेकांशी सुसंवाद खूप महत्त्वाचा आहे. पुढे जाऊयात. शिक्षकांच्या भूमिकेमध्ये काय महत्त्वाचं आहे? तुम्ही आता कोणी महाविद्यालयीन स्तरावर काम करणारे असाल, कनिष्ठ किंवा वरिष्ठ महाविद्यालयामध्ये, डॉक्टर पराग काळकरांनी मला वाटतं त्या संदर्भामध्ये सविस्तर घेतलेलं आहे. कारण या समस्येचे बळी पडलेले जे घटक आहेत, त्यातला खूप मोठा वर्ग हा त्या वयोगटातला आहे. पण त्याच्याही खाली जो आपला शालेय स्तर आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यासंबंधी डॉक्टरांचं एक विधान मला खूप महत्त्वाचं वाटलं की शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याचा जर समावेश झाला तर एक चांगला प्रभाव पडेल. मला इथे नोंद करताना अतिशय आनंद वाटतोय, कारण मी स्वतः राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत अभ्यासक्रम निर्मिती सदस्य आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आत्ता नवीन अभ्यासक्रम तयार झालेला आहे आणि त्यावर हुकूम बालभारतीमध्ये सध्या पाठ्यपुस्तक निर्मिती सुरू आहे, जे अगदी आपल्यापासून हाकेच्या अंतरावर आहे, R1, R2 आणि R3 साठी. तर जी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त केलीत, त्यानुसारच अभ्यासक्रमामध्ये खूपशा गोष्टींचा समावेश आहे. तो आधीसुद्धा होता खरं तर. म्हणजे भारतीय ज्ञानप्रणाली, त्यानंतर जे कोश आहेत आपले सगळे, अन्नमय कोशापासून ते आनंदमय कोशापर्यंत, या सगळ्या कोशांचं विकसन होण्यासाठी तो विद्यार्थी शालेय स्तरावर कसा एक एक टप्प्यानं पुढे गेला पाहिजे, अशी सगळी आता आपली अभ्यासक्रमाची मांडणी आहे. त्याच्यानुसार HPCसुद्धा आलेलं आहे, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. जे कोणी शिक्षण क्षेत्रातली मंडळी इथे असतील त्यांना हे समजेल की मागील वर्षापासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मग जर आता शिक्षण क्षेत्रातल्या गोष्टी आपल्याला अनुकूल होत आहेत, शासनानं आपला हात पुढे केलेला आहे
अशा काही महत्त्वाच्या संस्था याच्यामध्ये उतरलेल्या आहेत. तर मला वाटतं हा लढा आता आपल्यासाठी म्हटलं तर एक राजमार्ग झालेला आहे ही समस्या मुळातून नष्ट करण्यासाठी. कारण खूप चांगले हात आपल्या सोबत आहेत, खूप चांगल्या संस्थांचं आणि व्यक्तींचं पाठबळ आपल्या सोबत आहे. फक्त गरज काय आहे की जिथे मुळाशी आपण काम करतो, मग ती एक अगदी जिल्हा परिषदेची शाळा असू देत, महानगरपालिकेची असू देत, किंवा एखादी खाजगी संस्थेची इंग्रजी माध्यमाची शाळा असू देत, प्रत्येक विद्यार्थ्याशी शिक्षकानं मित्रत्वातून, पालकत्वाच्या भूमिकेतून जर संवादी एक वातावरण ठेवलं तर त्या मुलाला आपल्याविषयी आत्मविश्वास वाटेल, विश्वास वाटेल. आणि मग त्याला जर एखाद्या गोष्टीचं भय वाटलं, अशी वाईट गोष्ट करण्यासाठी कोण जर त्याला प्रवृत्त करत असेल, तर तो मोकळेपणाने आपल्यापर्यंत येऊन ती गोष्ट सांगेल आणि मग आपण त्याचे मार्गदर्शक होऊ शकू, किंवा त्याच्या वाटेवरला हा काटा आपण काढून दूर टाकू शकू. पण त्यासाठी आपण त्या आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असलं पाहिजे. मी स्वतः नेहमी असं म्हणते की शिक्षक ही माझी भूमिका नाही, तर ते माझं अस्तित्व आहे. तुम्ही जे कोणी असाल ते तुमचं अस्तित्व झालं पाहिजे. अस्तित्व हे नेहमी समग्र असतं, ते खंडित नसतं, तुकड्या तुकड्यांमध्ये नसतं. आणि तसं असेल तर ते अस्तित्वच नसतं. जेव्हा या समर्पणातून आपण आपल्या मुलांशी बोलू, तेव्हा त्यांच्याशी इतका छान संवाद होईल की अशा कुठल्या गोष्टी करणं त्यांच्या डोक्यातच येणार नाही, या वाटेकडे ते जाणारच नाहीत. आणि मग वयानं वाढता वाढता जेव्हा ते किशोरवयीन अवस्थेत जातील, यौवनावस्थेत जातील, तेव्हा त्यांचा तो पाया इतका सुंदर घडलेला असेल की तिथे जरी ती त्यांची नौका डळमळीत झाली, एखादं वादळ समजा आलंच, परराज्यात गेले, परदेशात गेले आणि त्यांना अशा वातावरणामध्ये राहायची वेळ आली, तरी सुद्धा ते अंमली पदार्थांचं सेवन करणार नाहीत. महात्मा गांधी बॅरिस्टर होण्यासाठी परदेशात गेले, पण तिकडेही ते शाकाहारी राहिले. तिकडेही त्यांनी अपेय पान केलं नाही. का बरं? आजूबाजूला सगळं होतं ना. स्वातंत्र्यवीर सावरकर गेले, त्यांनीही नाही केलं. का? मुळात तुमच्या धारणा जर शुद्ध असतील, त्या दृढ झालेल्या असतील, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ती वाईट गोष्ट करूच शकणार नाही. तुमचा अंतरीचा दीप जागा पाहिजे. CCTV बाहेरचा कशाला पाहिजे बघायला, तुम्ही काय चांगलं करताय, काय वाईट करताय, तो कॅच करेल आणि पोचवेल. आपला आतला CCTV आपण जागा ठेवायचा. ह्या पृथ्वी तलावर माणूस म्हणून मी जन्माला आलेली आहे. या माणूस म्हणून जगण्याला काही प्रयोजन आहे, ते केवळ प्राणी पातळीवर नाही. लक्षात घ्या, आपण मनुष्य प्राणी आहोत. आधी प्राणी, नंतर मनुष्य. विवेकानंदांनी जे सांगितलं की मनुष्यत्वाचा विकास म्हणजे शिक्षण. प्राणी म्हटलं की निसर्गदत्त सगळ्या प्रेरणा आल्या, सगळ्या वासना आल्या, सगळी भूक आली, पण त्याच्यावरही विजय मिळवण्याची ताकद ही मनुष्यत्वाच्या विकसनामध्ये आहे. आणि ते जर तुमचं एक वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर घडलं 15-18 वर्षापर्यंत, तर जगाच्या पाठीवर कुठंही गेलोत तरी आपल्या हातून ते घडणं नाही. आणि म्हणून या टप्प्यावर आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे. कारण ते आपल्या पोटी जन्मलेलं मूल असो, आपल्या समोर आलेला आपला विद्यार्थी असो, किंवा आपण समुपदेशकाच्या भूमिकेत असताना एक व्यक्ती आपल्याकडं आलेली असो समुपदेशनासाठी. म्हणून आपल्या धारणा आपण चांगल्या ठेवू आणि त्यांच्या धारणांचं विकसन योग्य दिशेनं होत आहे की नाही ते पाहू. ती एक मोठी उत्तरदायित्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. पुढे जाऊयात. समुपदेशकाच्या भूमिकेमध्ये मला वाटतं या गोष्टींवर आपण बोललेलो आहोत की तो गुन्हा नाही तर आरोग्य समस्या म्हणून हाताळण्याची दृष्टी घेऊन समुपदेशकानं या सगळ्या गोष्टीकडे पाहायला हवं. समस्येचं समग्र ज्ञान समुपदेशकाला असतंच, फक्त
विचार देऊन संवाद करून भागत नाही, तर आपण जे काही सांगतो आहोत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, तर त्या प्रयत्नांमध्ये सातत्य, संवादामध्ये सातत्य आणि त्याचा पाठपुरावा. 3 मुद्दे यामध्ये महत्त्वाचे आहेत समुपदेशकाच्या यामध्ये. प्रतिबंध, हस्तक्षेप आणि पुनर्वसन. प्रतिबंधामध्ये आपण सुरुवातीला त्यांच्याशी संवाद साधून वास्तवातील काही उदाहरणं देऊन, भय दाखवून की जर अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्या आहारी गेलात तर तुमचं आयुष्य कसं नासू शकतं याचं भय दाखवून त्यांना त्याच्यापासून आपण दूर ठेवू शकतो. नकार देण्याचं धैर्य काय आहे याची उदाहरणं आपण सांगू शकतो की तुम्ही नाही म्हणायला शिका. बरेचदा जेव्हा मुलं शिक्षणासाठी वसतिगृहामध्ये किंवा पेईंग गेस्ट म्हणून बाहेर राहत असतात, तेव्हा अशा काही मित्रांच्या मैत्रिणींच्या संगतीमध्ये येतात की मी जर नकार दिला तर मी एकटा पडेन, एकटी पडेन, आणि ह्या भयापोटी मग ते त्या समूहाचा एक भाग होतात आणि कुठेतरी चला थोडंसं नाही, आपण काही फार मर्यादा ओलांडायची नाही किंवा आपण स्वतःला नियंत्रणात ठेवायचं असं म्हणून सुरुवात करतात आणि नकळतपणानं पूर्णतः आहारी जातात. तेव्हा नकार देण्याचं धैर्य मुलांमध्ये निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आणणं, म्हणजे ही सगळी जीवन कौशल्य कशी निर्माण होतील यासाठी प्रयत्न व्हायला हवा. दुसरा जो मुद्दा आहे हस्तक्षेप. हा टप्पा कधी महत्त्वाचा आहे आपल्यासाठी की अंमली पदार्थांच्या आहारी तो किंवा ती गेलेली आहे आणि आता तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्यक्ष हस्तक्षेप करायचा आहे. मग तो कशा पद्धतीनं, तुम्ही जर थेट उघडपणानं बोललात तर अनेकांना ते अपमानास्पद वाटतं. अशा वेळेला गोपनीय संवाद खूप महत्त्वाचा आहे. कुटुंबासोबतचा गोपनीय संवाद आणि त्या व्यक्तीसोबतचा गोपनीय संवाद. त्यांना विश्वास, भरवसा वाटला पाहिजे की ही गोष्ट बाहेर कुठेही एक्सपोज होणार नाही आणि माझी प्रतिमा मलिन होणार नाही. बरेचदा म्हणजे मघाशी जसं बोलण्यात आलं की दारू प्यायलेली व्यक्ती किंवा सिगारेट ओढलेली व्यक्ती पटकन लक्षात येते, पण अंमली पदार्थांचं सेवन करणारी व्यक्ती पटकन लक्षात येत नाही. खूप सूक्ष्म स्तरावर ते सगळे शरीरावर, परंतु अत्यंत गंभीर असे परिणाम त्याचे होत असतात. त्यामुळं समाजात एक प्रतिष्ठित प्रतिमा घेऊन सुद्धा ती व्यक्ती वावरत असते. अशा पार्श्वभूमीवर गोपनीय पद्धतीनं त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याच्यासोबत संवाद करणं, प्रश्नोत्तरं करणं, पुन्हा पुन्हा पाठपुरावा करून त्या गोष्टीपासून परावृत्त करणं महत्त्वाचं ठरतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुनर्वसन. अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर आल्यानंतर बरेचदा आत्मविश्वास गमावलेली, शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत झालेली व्यक्ती आपल्या समोर असते. जीवनाविषयी एक नकारात्मक दृष्टी त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेली असते आणि युजलेस. आपण एक विद्यार्थिनी माझ्याकडे आली होती, इंजिनियर झालेली होती ती, खूप आई बाबा मोठ्या पदावर काम करणारे, आणि ती इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. लक्षात घ्या की आपल्याला स्वतःच्या क्षमतांची सार्थ जाणीव नसेल आणि केवळ बाहेरच्या प्रभावातून किंवा प्रवाह वाहतोय म्हणून जर कोणी त्याच्यामध्ये उडी घेतली तर त्याच्यातून स्वतःची एक भ्रामक प्रतिमा निर्माण होते आणि मग ती प्रतिमा घेऊन जगू लागलो आणि अपयश यायला लागलं तर मग पुन्हा या अंमली पदार्थांकडे ही तरुण पिढी जाते. तर तसं ते एक उदाहरण होतं की चांगल्या कॉलेजमधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं आहे, हातात पदवी आहे, खरं तर नोकरी मिळाली असती, पण आईवडिलांचंही म्हणणं की नाही अधिकारी व्हायला पाहिजे, कारण हल्ली सगळीकडे स्पर्धा परीक्षेचं किती पेव फुटले आपण बघतो. लाखो अब्जावधी विद्यार्थी आज या सगळ्या प्रवाहामध्ये आहेत देशभर. एकट्या पुण्यामध्ये ही संख्या लाखोंच्या घरामध्ये आहे. मला सांगा, एवढे सगळे खरं अधिकारी होणार आहेत का? नक्कीच होणार नाही आहेत. याचा अर्थ प्रयत्न करू नये असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण आपल्याला काय आवडतं, आपली क्षमता काय आहे, आपली गती कशात आहे हे जाणून न घेता केवळ बाहेरच्या त्या रेट्यामुळं म्हणा किंवा प्रभावित होऊन, बघा प्रभावकचे पण दोन बरं का, त्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत, की
खूप प्रभावित होतात मुलं मुली आणि या वाटेला येतात, पण मग नैराश्य पदरी पडल्यानंतर मात्र अंमली पदार्थांच्या आहारी जातात. तर तसं ते उदाहरण होतं आणि ती सहज म्हणाली की मी युजलेस आहे असं मला वाटतंय. कारण ती 4-5 वर्ष देत होती परीक्षा आणि प्रीसुद्धा क्लिअर होत नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की तिच्या मेंदूमध्ये गाठ आली आणि तिला ब्रेन हॅमरेजचं हे झालं. पण वेळीच तिच्याशी संवाद होऊ शकला. आर्ट ऑफ लिव्हिंगचं सुद्धा काही सेशन तिने केले आणि मग हळूहळू त्याच्यातून बाहेर एक 3-4 वर्ष लागली की ती त्याच्यातून आता एक सामान्य जीवन जगू शकते आहे. कुठलंही आता स्पर्धा परीक्षेचं डोक्यात नाही, कुठलेही नाही. तर एक फक्त उत्तम वाचन आणि तिचं लग्न झालं आणि आता ती छान कुटुंब सांभाळते आहे. म्हणजे बघा, केवळ स्वतःच्या क्षमता जाणून न घेतल्यामुळे स्वतःची भ्रामक प्रतिमा की आपण आता कोणतरी अधिकारी होणार आहोत, अरे पण अधिकारी होण्यासाठीच्या क्षमता मुळात आपल्यामध्ये आहेत का, हेही न जाणल्यामुळे जे करू शकतोय तेही अनेक जण करत नाहीत आणि मग अशा नैराश्यातून या अंमली पदार्थांकडे खूप मोठी युवा पिढी आज जाताना दिसते आहे. म्हणून इथंही आपली भूमिका महत्त्वाची आहे की तुला काय येतं. आपण डॉक्टर नरेंद्र जाधवांचंच वाक्य आहे की प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला आहे. किंबहुना या निसर्गानं, या विधात्यानं पृथ्वी तलावर एकही जीव असा निरुपयोगी निर्माण केलेला नाही. प्रत्येकाकडे काही ना काही दिलंय. फक्त आपली बलस्थानं ओळखता येणं, आपली कमकुवत दुवे ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानुसार मग आपलं विकसन करणं. मग तुम्ही साधं एखादे व्यावसायिक व्हा, उद्योजक व्हा, शाळेमध्ये शिक्षक व्हा, नर्स व्हा, डॉक्टर व्हा, अगदी सफाई कर्मचारी होणं सुद्धा कमीपणाचं नाही आहे. फक्त ते काम उत्तम करणं महत्त्वाचं आहे. पण आज प्रत्येकालाच कमी काळामध्ये खूप चांगल्या प्रतिष्ठेची म्हणूयात आपण त्याला, कारण प्रतिष्ठेच्या कल्पनाही आज सगळ्यांच्या बदललेल्या आहेत, की तसंच एक सावलीतलं काम हवं असतं. समाजात ज्याला प्रतिष्ठा आहे असं काम हवं असतं. श्रम मात्र कमी हवे असतात. कमी श्रमात, कमी वेळात भरपूर पैसा देणारं काम आणि मग अशा चुकीच्या गोष्टींच्या मागे धावाधाव केल्यामुळं जे काही नैराश्य येतं, वाईटाची संगत लागते, त्याच्यातून म्हणजे कारणांचा शोध घेणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. की उपचार तर आहेतच नंतर, पण मुळात हे घडलं का हे जर आपण शोधलं, त्याच्या मुळाशी गेलो, त्याचा कार्यकारणभाव आपण शोधला, तर आपल्याला आपल्या जी काही उपाययोजनांची दिशा ठरवायची आहे, जी अंमलबजावणीची दिशा ठरवायची, जी प्रत्यक्ष कृतीशील आहे, ते सोपं जाणार आहे. ही स्पष्टता शिक्षक, पालक आणि समुपदेशक म्हणून आपल्याला असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे समुपदेशन हे केवळ शाब्दिक नाही आहे. समुपदेशन हे कृतीशील आहे, ज्यामध्ये तुमचा प्रत्यक्ष हस्तक्षेप आणि पुनर्वसनातील तुमचं योगदान या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता एक मी तुम्हाला असं उदाहरण सांगणार आहे. पुढे जाऊयात आपण. इथे पुण्यामध्येच घडलेलं उदाहरण आहे. सगळ्यांना माहिती आहेत सामाजिक कार्यकर्त्या शुभांगीताई आफळे. आमचा विषय झाला तो की एका शिक्षण संस्थेच्या बाहेर अर्ध्या किलोमीटरच्या आतच खरं तर ती पानपट्टी आणि सहज 4-5 वेळा काही कामानिमित्तानं जाताना शुभांगीताईंच्या असं लक्षात आलं की एक अत्यंत भिकारी वेशामध्ये असलेली व्यक्ती त्या पानटपरीच्या बाजूला बसते येऊन. जेव्हा त्या कॉलेजची मधली सुट्टी होणार आहे ती वेळ, कॉलेज भरण्याची वेळ, कॉलेज सुटण्याची वेळ आणि खूप मुलांचा घोळका तिथे त्या सुट्टीमध्ये येतो. काहीतरी त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होते. टपरीच्या जवळ बसतो, कुणाचं फारसं लक्ष जाणार नाही असा सगळा तो एक बावळा वेश म्हणूयात, असं ते व्यक्तीचं सगळं राहणं. त्यांना शंका आली शुभांगीताईंना आणि एक दिवस थांबून त्यांनी पाहिलं की काहीतरी छोटीशी पुडी काहीतरी आहे की जे काहीतरी देतात आणि ती मुलं पटकन काहीतरी पैसे काढून देतात आणि कॉलेजमध्ये निघून जातात. आता मला सांगा, एक समाजातली एक व्यक्ती जिनं बघितलं, हळ काय काय आहे, समजा लक्ष नसतं दिलं आणि निघून गेली असती, काय झालं असतं? तसंच चालू राहिलं असतं. पण ती एक सजग, संवेदनशील व्यक्ती होती. त्यांनी काय केलं?
त्यांनी खडकमाळ पोलीस चौकीजवळ आहे. सुदैवानं खूप ही सगळी एक समाजाविषयी चांगला विचार करणारी, प्रत्यक्ष कृती करणारी मंडळी समूहाचा एक भाग आहेत, एकत्र आहेत. इथं अनेक माझ्या भगिनी पण दिसत आहेत की ज्या वेगवेगळ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतायत. आणि त्यांनी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. फक्त कानावर घातली नाही, तर त्यांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये त्या व्यक्तीला पकडण्यापर्यंत ती सगळी त्यांची अंमलबजावणी होती. आणि मग त्याच्यातून उघड झालं की ब्राऊन शुगर म्हणजे ते जे ड्रग्सचाच एक जो भाग आहे त्याची तिथं ते विद्यार्थी खरेदी करायचे आणि ते छुपेपणानं चाललेलं होतं. त्या स्वतः पालक आहेत, सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांच्या मनामध्ये भय आला आणि शंका आली की नक्की इथं काहीतरी पाणी मुरतंय आणि म्हणून त्यांनी कृती केली, ज्या कृतीमुळं काही प्रमाणात का होईना, म्हणजे हे इतकं मोठं आता डबकं झालेलं आहे की त्याच्यातनं तुम्ही एक मग पाणी काढलं म्हणून लगेच तो सगळा प्रवाह स्वच्छ होणार आहे असं नाही. पण म्हणून आपण तो एक मगही काढायचा नाही असं अजिबात नाही. हे त्यांच्या डोळ्याला दिसलं, आमच्या संवादात आलं, म्हणून मला ते उदाहरण माहीत झालं. पण अशी या महाराष्ट्रामध्ये हजारो उदाहरणं आहेत. शासनानं कायदा केलाय की शिक्षण संस्थांच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये अशा छोट्या पानपट्ट्या, टपऱ्या वगैरे नसाव्यात. प्रत्यक्षात काय होतं? मला इथं आता शासनाचे प्रतिनिधी कोण आहेत, प्रशासनाचे प्रतिनिधी कोण आहेत याची कल्पना नाही. पण मला वाटतं की जितकी एकीकडे समाजातले एक जबाबदार घटक, विवेकी घटक म्हणून आपण महत्त्वाचे आहोत, पालक, शिक्षक आणि समुपदेशक, तितकाच दुसरा घटक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे शासन आणि प्रशासन. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर मिळतो, उत्पन्न मिळतं. अरे पण ते उत्पन्न कशासाठी हवंय? समाजाच्या उभारणीसाठी, समाजाच्या विकासासाठी. मग कुठल्या समाजाचा विकास तुम्ही करणार आहात? ज्या समाजामध्ये अशी व्यसनाधीन युवक मंडळी आहेत, निर्माण करायचंय. म्हणजे कुठेतरी शासनानं, प्रशासनानं सुद्धा याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे आणि धाडस दाखवून कुठल्याही सत्ता राहील, सत्ता जाईल, खुर्ची जाईल असं भय न ठेवता निर्णय घेण्याची गरज आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. एका राज्यात प्रतिबंध होतो म्हणून परराज्यातून काय येत नाही का? पंजाबचं उदाहरण का सांगितलं? सीमावर्ती भाग आहे, ड्रोनच्या द्वारे तिथे ड्रग्सची पॅकेट्स येतात, सागरी मार्गाने ड्रग्सचे पॅकेट येतात. अहो, पारतंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा तरुण पिढीतलं रक्त सळसळतं होतं, पण कशासाठी? या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. त्यांनी सुद्धा छुप्या मार्गाने गोष्टी केल्या. कुठल्या? शस्त्रास्त्र आणली. कशासाठी आणली? इथल्याच आपल्या शत्रूंना हुसकावून लावण्यासाठी, इंग्रजांना परतून लावण्यासाठी. किती मोठा इतिहास आहे. फक्त स्वातंत्र्याचा इतिहास नाही, त्याच्याही आधीचा संतांचा इतिहास आहे. ज्या पुणे जिल्ह्याचं आपण प्रत्येक वेळेला पायलट प्रोजेक्टसाठी नाव घेतो, त्याच पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांची समाधी आहे, ज्यांचं सगळीकडे आपण नेहमी नामस्मरण करतो, ते संत ज्ञानेश्वर. अगदी त्या कोवळ्या वयामध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. काय एक त्यातली ओवी आत्ता सहज आठवली म्हणून सांगते. माऊली एका ओवीमध्ये असं म्हणतात, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय ते भोगवीन इंद्रियांकरवी. मी का बोलीन? तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतेंद्रिय ते भोगवीन इंद्रियांकरवी. म्हणजे मी असा काही तुम्हाला अनुभव देईल की जो अतिंद्रियाचा तुम्हाला अनुभव देईल. आणि ते कसं? तर या देहाच्या माध्यमातून, म्हणजे या इंद्रियांच्या माध्यमातून. ती खूप वरची श्रेणी झाली संतत्वाची. आपण आपल्या या इंद्रियांवर पण नियंत्रण ठेवू शकत नाही का? हे रुजलं पाहिजे मुलांमध्ये, आणि ते रुजवण्याची जबाबदारी आपली आहे, पालकांची आहे, शिक्षकांची आहे, समुपदेशकाची आहे. पहिला टप्पा तर पालकच, कारण ते थेट घरातले आहेत. घरात मोकळीक असेल, मोकळा संवाद असेल, असू देत. आपल्याला आपली व्यवधानं प्रचंड आहेत. 24 तासामधले एक 6 ते 8 तास आपले झोपेचे गेले, 16 तास राहिले, त्यातले कामाचे आपले 10 तास गेले, 4 ते 5 तास आपण कुटुंबासोबत असतो. पण त्या 4-5 तासामध्ये प्रत्यक्ष संवाद किती आहे?
प्रत्येकाच्या मोबाईलला लॉक आहे, कुणाचा कुणाला माहीत नाही. मान्य आहे, प्रत्येकाला प्रायव्हसी पाहिजे. मुलांना आज मी शालेय स्तरावर काम करते, 4थी 5वी पासून मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. कोरोनानंतरचा काळ काय काय घेऊन आलाय सांगता येत नाही. ही अपरिहार्यता आहे का? ही मूलभूत गरज आहे का? AI तंत्रज्ञान आलेलं आहे मान्य, पण म्हणून आपल्या ज्या काही गुरुकुल पद्धतीनं दिलेल्या ज्या काही एक धारणा आहेत शिक्षणविषयक, त्या इतक्या फोल आहेत की आता आपल्याला याच साधनांच्या आधारे आपल्याला शिक्षण खरं वाटायला लागलेलं आहे. अरे पण त्याच्या बरोबरीनं किती छुपे शत्रू घरामध्ये आलेले आहेत. मुलं काय पाहतात, काय ऐकतात, अजाणत्या वयामध्ये काय काय गोष्टी त्यांना समजतात. आणि ह्या सगळ्याचा हे दुष्टचक्र आहे, हे मी अशासाठीच म्हटलं. आणि ही साखळी खंडित करणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रेक, जसं ते काडीचं उदाहरण दिलं जातं, आगपेटीतल्या काड्या ओळीनं आहेत. एक पेटली की ती वणवा लागायला वेळ लागत नाही, पण एक काडी तुम्ही हलवा, तुम्ही वणवा थांबवू शकता. आपलं काम ते आहे, एक काडी बाजूला करण्याचं. आपण इथे पालक आहोत, शिक्षक आहोत, समुपदेशक आहोत. पालक म्हणून आपल्या पाल्यांसोबत, आपल्या परिवारातील जे कोणी असतील त्यांच्यासोबत मोकळेपणानं संवाद करा. निसर्गाच्या सानिध्यात मुलांना घेऊन जा. जे कृष्णमूर्तींचं एक सुंदर वाक्य आहे, सोसायटी इज ॲब्स्ट्रॅक्ट, इंडिव्हिज्युअल इज इनडिव्हिजिबल. सोसायटी, समाज अमूर्त आहे, पण व्यक्ती ती एकसंध आहे, ती अविभाज्य आहे. आपल्याला असं एकेका व्यक्तीला उत्तम घडवायचं आहे. अशा उत्तमातून समूह घडणार आहे, अशा समूहातून चांगला समाज घडणार आहे, आणि अशा चांगल्या समाजातून उत्तम राष्ट्र म्हणून आपण उत्तम राष्ट्र होतो. आत्ता हे सगळे प्रश्न अकराळ विक्राळ स्वरूपात आपल्यासमोर आहेत. नाहीतर भारताची प्रतिमा जगामध्ये जीवनमूल्यांच्या बाबतीत, आदर्श व्यक्तिजीवनाच्या बाबतीत खूप उच्च आहे, ज्याचं अनुकरण करण्याचा मोह परकीय देशांना झाला आणि त्यांनी ते घेतलं. मग ते भारतीय योग असू देत, ध्यानधारणा असू देत, सूर्यनमस्कार असू देत. आपल्याकडची जीवनशैली आपण बघूयात काय झालेली आहे. तुम्ही म्हणाल हा विषयच तितका व्यापक आहे. खरं तो असा फक्त स्थूल अर्थानं, म्हणजे मला तपशील सांगणं महत्त्वाचं नाही वाटत, त्यातलं तत्त्व समजून घेणं महत्त्वाचं वाटतं. तपशील काय हो, तुम्ही मोबाईलवर टाका, तुम्हाला सगळं मिळेल. आकडेवारीनुसार आत्ता किती अंमली पदार्थांचं आहे प्रमाण, त्याची ही टक्केवारी, ह्या शहरात किती, तिकडे किती, उपचाराचं किती, काय. मूळ शोधा. मूळ सापडलं, त्याचं उच्चाटन करण्याचा मार्ग समजून घ्या. मार्ग समजला, धाडसानं, एकजुटीनं तो मार्ग अवलंबा. आणि ती एकजूट म्हणजे आपण जे म्हणतो ना, करके देखो. शिक्षक, पालक आणि समुपदेशक हातात हात घालून समन्वय फार महत्त्वाचं आहे. शक्य आहे, शक्य नाही असं मला म्हणायचंच नाही आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आज आपण दिवसभर चर्चा करू, खूपसा डाटा आज तुमच्याकडे संकलित झाला असेल. खरी सुरुवात आहे इथून बाहेर पडल्यानंतर, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जाल. वैद्यकीय क्षेत्र असू देत, सामाजिक कामाचं क्षेत्र असू देत, शिक्षण क्षेत्र असू देत, कायदा सुव्यवस्थेचं क्षेत्र असू देत. या ज्या तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल, तेव्हा ह्या मुळाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी जेव्हा तुमचे हात एकमेकांच्या हातामध्ये असतील, तेव्हा त्याची ताकद किती मोठी असेल बघा. आणि मग सहज आपण त्या यशापर्यंतचा प्रवास करू शकू. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून म्हटलं की इथून बाहेर पडल्यानंतर खरी सुरुवात आहे. ह्या सगळ्या वाटचालीसाठी एक शिक्षिका म्हणून, एक समुपदेशक म्हणून, पालक म्हणून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक खूप गाजलेलं विधान आहे, आपण ऐकलं असेल, की या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो
आणि त्या देशाचे आपण देणे लागतो. मला वाटतं हा जो काही एक राष्ट्रप्रेमाचा उदात्त भाव आहे ना, तो सतत आपल्या मनामध्ये जागा असला पाहिजे. एक भारतीय म्हणून पुन्हा आता ती भूमिका आपण बाजूला ठेवू, की आपण देणे लागतो. आज ही समस्या गंभीर व्हायचं आणखी एक कारण आहे की व्यक्ती स्वातंत्र्याचा न कळालेला अर्थ, की मला हवं तसं मी वागणार, माझं आयुष्य हे माझं आहे, ते मी माझ्या रीतीनं जगणार, अन्य कुणाची त्याच्याशी बांधिलकी असता कामा नये, अन्य कुणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, या वृत्तीनं जगण्याची मानसिकता. हे व्यक्ती स्वातंत्र्य घेऊन आपण कुठला प्रवास करणार आहोत विकसनाचा? आपण या देशाचे आहोत, या विश्वाचे आहोत, आणि या विश्वासाठी एक चांगली व्यक्ती म्हणून आपण असणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या पूर्वसुरींनी, आपल्या ऋषी महर्षींनी वेद उपनिषदांच्या काळापासून जे एक चांगली शिकवण आपल्याला दिलेली आहे, जे एक मूल्य संचित आपल्यासमोर ठेवलेलं आहे, ते आपण कायम आपल्या मनामध्ये स्मरूयात. जसं शंकर रामाणी म्हणतात की दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले. आपल्या अंतरंगात असं आपल्याला आत आत प्रवासायचं आहे. आणि मला वाटतं आपण हे करू शकलोत तर या कुठल्याही भूमिकेमधून तुम्ही नक्कीच या व्यसनाधीन युवा पिढीला बाहेर काढू शकाल, तिथपर्यंत जाण्यापासून थोपवू शकाल, त्यांचं पुनर्वसन करू शकाल. ज्या कुठल्या टप्प्यावर आपल्याला त्यांचे सहाय्यक होता येईल तिथे तुम्ही 100% यशस्वी व्हाल असा मला विश्वास वाटतो. मला वाटतं ज्या गोष्टी मला सांगायच्या होत्या इथे फक्त न शेवटची जी आहे न राहिले, राष्ट्राय इदम न मम, म्हणजे आपण या राष्ट्राचे आहोत, राष्ट्रासाठी आहोत. आपलं स्वतःचं असं काही नाही. कबीरांचा जो एक दोहा आहे, मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तोर, तेरा तुझको सोपते क्या लागत है मोर. म्हणजे माझं असं काहीच नाही, जे काही आहे ते हे परमेश्वरा तुझंच आहे. आपल्यासाठी आपला देश परमेश्वराहून कमी नाही. तेव्हा आपलं हे भारत राष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम आणि खूप चांगल्या उच्च अशा उदात्त मूल्यधारणांनी जगणाऱ्या माणसांनी पुन्हा एकदा आपल्याला देशासमोर जगासमोर एक आदर्श निर्माण करायचा असेल तर आपण सगळेजण एक होऊयात आणि त्या एकात्म जाणीवेतून, एकात्म जगण्यातून या लढ्याशी लढूयात आणि हा लढा यशस्वी करूयात. एवढंच सांगून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.